बापरे, कसला पाण्याचा वर्षा होतो बघा मित्रांनो दगडांवर. खतरनाक वाटते, खतरनाक. पाणी जर वाढतंय किंवा पाऊस जर वाढतंय तर तुम्ही जरा थांबा. एका दिवसाने काय होणार नाहीये, जरा थांबा. दुसऱ्या दिवशी तुम्ही परत गेलात तरी चालणार आहे. पाणी आज कमी आहे बघा. पाऊस रात्रभर होतो तसा, बट माझ्या मते मध्यरात्री 4 नंतर वगैरे पाऊस गेला. रानटी केळी दिसते ना, तिथून ते अगदी इथपर्यंत एवढा पूर्ण लिटरली म्हणजे पाण्याचा फ्लो होता. असं वाटायचं की काहीतरी म्हणजे ढगफुटी झाली की काय. एवढी ही मक्याची दुकानं आहेत. ह्या ठिकाणी मके वगैरे विकण्यासाठी लोक असतात संध्याकाळची. सावकाश आहे मित्रांनो, वारंवार सांगतो, कारण इथे पडलात तर दवाखान्याशिवाय पर्याय नाही आहे. त्याच्यावरती देखील आम्ही गेलेलो आहे टॉपला. हा जिथून धबधबा पडतोय ना त्याच्या इथपर्यंत म्हणजे ह्या साईडला वगैरे आपण येतो. छोटा दगड देखील जेव्हा उंचावरनं पडतोय त्यावेळेला त्याची ताकद ही खूप जास्त असते, डॅमेज करू शकते मित्रांनो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आता आपण आहोत बरोबर बघू शकता माझ्या मागे आहे हा मुंबई गोवा हायवे. आणि मुंबई गोवा हायवे लगत असणारा हा मित्रांनो पॉप्युलर असा सवसाडा धबधबा आहे, ज्या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. चला आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला हा जो धबधबा आहे ना तो दाखवतो. हा आहे आपला मुंबई गोवा हायवे. इकडे गेलात तर सरळ जाल तुम्ही गोव्या साईडला, आणि इकडे गेलात तर सरळ जाल मुंबई साईडला. तिकडे जातानाच म्हणजे जसं फरशी नाका सोडाल तसं पुढे आल्यावर तुम्हाला मित्रांनो अशी ही वाट बघायला मिळेल. हे बघा, पूर्णपणे अशी खडकाळ वाट आहे. तिथून असं जावं लागतं. पहिलं कसं प्रॉपर रस्ता वगैरे होता, अजून कसं तसं केलेलं नाही आहे, नाहीतर व्यवस्थित जाता येतं. आणि पाय मित्रांनो जरा सावकाश ठेवा, कारण कसं आहे पूर्णपणे अगदी गुळगुळ झालेली आहे, कधीही पाय सटकू शकतो. हे बघा, अशी ही वाट आहे. तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ पूर्णपणे चालू ठेवणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. हे असं पाण्यातून जावं लागतं आहे, बघू शकता. आता जिकडे तिकडे कोकणामध्ये मित्रांनो ह्या अशाच जागा तुम्हाला एक्सप्लोअर करायला मिळणार आहेत. रानावनातून वगैरे आपल्याला जावं लागतं. बघा, सुंदर असा धबधबा आहे. पाणी आज कमी आहे. जर तुम्ही बघाल तर अति ज्या वेळेला पाऊस पडतो ना, म्हणजे पाऊस ज्या वेळेला भरपूर असतो त्यावेळेला मित्रांनो पाणी देखील प्रचंड असतं इकडे, त्यामुळे इकडे येणं मुश्किल होऊन जातं. तर कसं आहे, मी तर प्रत्येक पर्यटकांना सांगेन की ज्या वेळेला तुम्ही अति पाऊस असतो किंवा अति एखाद्या वेळेला पाण्याचा जेव्हा स्रोत तुम्हाला पाहायला मिळतो ना, त्यावेळेला मित्रांनो अति पुढे जाणं टाळा. कारण बऱ्याचदा आपण बघतो की भरपूर साऱ्या गोष्टी घडतात, मग त्याच्यानंतर ती प्लेसच पूर्णपणे बंद होऊन जाते. मग ज्यांना तिथे जायचं असतं त्यांना पण जायला मिळत नाही. त्यामुळे मित्रांनो ऑलवेज रिमेंबर की पाणी जर वाढतंय किंवा पाऊस जर वाढतंय तर तुम्ही जरा थांबा. एका दिवसाने काय होणार नाही आहे, जरा थांबा. दुसऱ्या दिवशी तुम्ही परत गेलात तरी चालणार आहे, पण जरा थोडं थांबा. आता बघा, पूर्णपणे कोणीच नाही आहे, मी एकटाच आहे. त्यामुळेच मुद्दाम मी सकाळ आलो. त्याचं कारण असे आहे की प्रॉपर मला तुम्हाला सर्व गोष्टी यातनं दाखवायला मिळतील. बघा, पूर्ण अगदी घनदाट म्हणजे हिरवई आहे. वर जाताना कोणच नाही, मी फक्त एकटा आहे सकाळी. मला अजून एक गोष्ट सांगतो. हा जो सवसाडा वॉटरफॉल आहे बघा, त्याच्यावरती देखील आम्ही गेलेलो आहे टॉपला. म्हणजे लास्ट टाईम आम्ही दरवर्षीच जातो, ह्या वर्षी देखील आपला प्रयत्न असणार आहे. बट ती जाण्याची वाट आहे ती सहसा आपल्याला अशी माहीत नसते. वरती आपले मित्र आहेत परशुराममध्ये, त्यांना कसे ते लोकल आहे, त्यामुळे ते आपल्याला प्रॉपर ह्या ठिकाणी घेऊन येतात. म्हणजे हा जिथून धबधबा पडतोय ना त्याच्या इथपर्यंत म्हणजे ह्या साईडला वगैरे आपण येतो, आणि तिथून मग आपल्याला हा जो धबधब्याचा नजारा आहे तो आपल्याला वरून पाहायला मिळतो. आणि वरतून मुंबई गोवा हायवे म्हणा किंवा पूर्णपणे आजूबाजू जो परिसर आहे ना तो अगदी म्हणजे ड्रोननी कसा दिसतो तसं काय स्वरूप मित्रांनो आपल्याला वरून बघायला मिळतं. बट मी तर म्हणेन की कसं आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लोकल कोणतरी घेऊनच करा. असं एकटं जाण्याची डेअरिंग करू नका, कारण मित्रांनो वरती भरपूर अशा वाटा आहेत, काय ना काहीतरी होईल आणि चुकायला होईल. त्यामुळे जर जायचं असेल तर तुम्ही परशुरामात जाऊन मग तिकडे लोकल व्यक्ती कोणतर तुमच्या ओळखीचं असेल तर त्यांना घेऊनच तुम्ही मग तिथपर्यंत जा. ही मक्याची दुकानं आहेत. ह्या ठिकाणी मके वगैरे विकण्यासाठी लोक असतात संध्याकाळची वगैरे. आता बघा कोणच नाही, कारण भरपूर लवकर आलो आहे. आणि इकडे पण बघा कसं सुंदर अगदी मंद गतीने पाणी चालू आहे. इकडे पण तुम्ही बसून आनंद घेऊ शकता मित्रांनो या धबधब्याच्या पाण्याचा. बट कसं आहे, सगळं डिपेंड आहे पाण्याचा स्रोत किती आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण बरेचसे पर्यटक ह्या धबधब्याला व्हिजिट करतात, कारण कसं आहे समोरच अगदी मुंबई गोवा हायवे, आणि मुंबई गोवा हायवेला टचच हा जो धबधबा आहे तो आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे बरेचसे पर्यटक आहेत ते ह्या ठिकाणी येत असतात. वा, हे काहीतरी नवीन केलं, हे मागच्या वर्षी नव्हतं. एक बोर्ड लावला आहे, काहीतरी लिहिलेलं आहे त्याच्यावर, सुंदर आहे. बघा पायवाट बघा कशी आहे. सो पायवाट अगदी घसरणारी असते. आता पाऊस आहे त्यामुळे सुकी आहे. सावकाश आहे मित्रांनो, वारंवार सांगतो, कारण इथे पडलात तर दवाखान्याशिवाय पर्याय नाही आहे. पाणी आज कमी आहे बघा. पाऊस रात्रभर होतो तसा, बट माझ्या मते मध्यरात्री 4 नंतर वगैरे पाऊस गेला आहे, त्यामुळे पाण्याची लेवल आहे ती कमी झालेली आहे. वर कसं आहे मित्रांनो, संपूर्ण शेती वगैरे छोटे छोटे नाले आहेत, आणि तिथून मग हे पाणी असं खाली पडतं. त्यामुळे सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत पावसावर. जर पाऊस जास्त असेल तर पाणी जरा चांगलं मोठं पाहायला मिळतं. लास्ट टाईम कसं आहे, इथं पाऊस भरपूर होता त्यावेळेला हे मित्रांनो तुम्हाला रानटी केळी दिसते ना, तिथून
ते अगदी इथपर्यंत एवढा पूर्ण लिटरली म्हणजे पाण्याचा फ्लो होता. असं वाटायचं की काहीतरी म्हणजे ढगफुटी झाली की काय, एवढं असं पाणी पाहायला मिळायचं. आणि ती रील्स मी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. त्यामुळे सांगतो मित्रांनो की मला इंस्टाग्रामला देखील फॉलो करून ठेवा. विनायक बाईत _18 हा माझा इंस्टाग्राम आयडी आहे. म्हणजे ज्या काय लेटेस्ट अपडेट आहेत ना मित्रांनो, त्या मी नक्कीच पटापट टाकत असतो. यूट्यूबला कसं थोडं एडिट करावं लागतं, त्यामुळे वेळ जातो. बट लेटेस्ट अपडेट इंस्टाग्रामवर तुम्हाला बघायला मिळतील. आणि हा धबधबा कसा आहे, मी जिथे राहतो ना तिथून अगदी मला वाटते 15 ते 20 मिनटं वॉकिंगवर आहे. त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, कारण हा एक स्पॉट आमच्या इतक्या जवळ आहे. आणि म्हटलं हा स्पॉट जर आपण दाखवला नाही तर काय अर्थ नाही. म्हणून म्हटलं यावर्षी पावसाळ्यामध्ये आपण जरा पटकन जाऊया आणि हा जो स्पॉट आहे तुम्हाला दाखवूया. कारण ऑलरेडी मित्रांनो तुम्ही जर बघाल तर आता 1 जुलै म्हणजे जुलै महिना चालू झालेला आहे. आणि पाऊस तसा बऱ्यापैकी आहे, असं नाही म्हणता येणार की काहीच नाही. ठीक आहे, चांगला पडतोय. दुपारनंतर चालू होतो, मग मध्यरात्रीपर्यंत असतो, म्हणजे ठीक आहे. पडतोय ना, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पर्यटक देखील बऱ्यापैकी म्हणजे ह्या ठिकाणी गर्दी करतायत, मला मित्र वगैरे सांगत होते. त्यामुळे म्हटलं नाही, आपल्या देखील सबस्क्रायबरना लवकरात लवकर ही जी गोष्ट आहे ती दाखवली पाहिजे. त्यामुळेच मित्रांनो आज सकाळ सकाळ मी या ठिकाणी आलो आहे. बघा पाण्याचा फ्लो बघा, जास्त पुढे जात नाही कारण भिजायला होईल. खतरनाक. चला रिटर्नच्या प्रवासाला निघतोय मित्रांनो. सो हा आहे आपला सवसाडा वॉटरफॉल. जर कधी मुंबई गोवा हायवेला आलात तर मित्रांनो नक्की या ह्या ठिकाणी. कारण कसं आहे ना, बरेचसे पर्यटक आहेत जे आता रत्नागिरी म्हणा किंवा मुंबईवरून ह्या ठिकाणी प्रवास करत असतात गोव्या साईडला, तर अगदी म्हणजे टचच आहे. सो मित्रांनो येत आहेत जरा थोडं ह्या ठिकाणी देखील येऊन जा. कारण पावसामध्ये मित्रांनो हे जे काही नजारे आहेत ना ते पुन्हा पुन्हा बघायला मिळणार नाहीत, फक्त वर्षातून एकदाच बघायला मिळतात. त्यामुळे ह्या देखील मित्रांनो क्षणांचा आनंद घ्या. लाईफ एकदाच आहे, सो जगून घ्या मित्रांनो. कामं तर आहेत, बरीच कामं असतात, मला देखील माहिती आहेत, खूप जास्त कामं आहेत प्रत्येकांना. पण थोडासा वेळ काढा मित्रांनो. आणि हां, फक्त येता येतं स्वतःची काळजी घ्या. अति पुढे वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण कसं आहे ना, वरून दगड वगैरे जर पडला ना तर खूप बेकार कंडिशन होते. कारण एक छोटा दगड देखील जेव्हा उंचावरनं पडतोय त्यावेळेला त्याची ताकद ही खूप जास्त असते, डॅमेज करू शकते मित्रांनो तुम्हाला पूर्णपणे. त्यामुळे ती एक काळजी घ्या. अगदी मी तर म्हणेन की पाण्याच्या मधोमध उभं राहू नका. कुठल्याही वॉटरफॉलला जेव्हा तुम्ही जाल तेव्हा मित्रांनो पाण्याच्या मधोमध कधीच उभं राहू नका. थोडं साईडला थांबा. मी तर म्हणेन थोडं लांब थांबा आणि तुम्ही आनंद घ्या. आणि नजारा झाला आहे हा सुंदर. म्हणजे पक्ष्यांचे आवाज वगैरे ऐकायला जातात ना मित्रांनो सकाळ सकाळ, अप्रतिम सुंदर. सो नक्की मित्रांनो आपण एखादा ट्रेक देखील करणार आहोत पावसामध्ये. सो अशाच काही गोष्टी आपल्या चालू राहणार आता इथून पुढे पावसात. तर नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब केलं असालच. जे कोणी नसतील केली त्यांनी लगेच करून घ्या. कारण खूप अजून मित्रांनो आपल्याला फिरायचं आहे. ह्याच्या पुढे बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी मी ठेवलेल्या आहेत पावसामध्ये दाखवायच्या. सो त्या देखील आपण नक्की दाखवू. तर मित्र हो, तुम्ही तर व्हिडिओ बघितला असेलच. आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. मला माहिती आहे व्हिडिओ शॉर्ट झाले, बट कसं ही अपडेट देणं तुमच्यापर्यंत फार जास्त गरजेचं होतं, त्यामुळे लवकर आलो होतो आज. तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला हा वॉटरफॉल आवडला असेल. चिपळूणमधील सुप्रसिद्ध असा सवसाडा वॉटरफॉल, ज्या ठिकाणी मित्रांनो आज आपण आलो होतो आणि खूप भारी अनुभव होता. मी एकटाच होतो. सो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल अशी आशा करतो. मित्रांनो तुमचं काय मत आहेत ना ते कमेंटद्वारे येऊ द्या. कारण कसं आहे ना, तुमची ज्या वेळेला मतं येतात त्यावेळेला खूप भारी वाटतं. कारण असं वाटतं की आपल्याला आपले जे सबस्क्रायबर आहेत ते खूप आवडीने आपले व्हिडिओ बघतायत. त्यामुळे नक्की मित्रांनो कमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटूया कोकणातल्या अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या परिवाराची देखील काळजी घ्यायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ.